नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, बांधकाम कामगार मंडळाकडून जी आपल्याला नवीन अपडेट्स आलेली आहे, अपडेट्सच्या माध्यमातून आज बघा महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी सेफ्टी किट मिळत आहे, सुरक्षा किट मिळत आहे, इसेन्शियल किट, त्याचबरोबर गृहोपयोगी संच मिळत आहे। तर त्याची अपॉइंटमेंट 7 ऑगस्ट 2026 दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू असणार आहे, यासाठी कोणते बांधकाम कामगार पात्र असणार आहेत, कोणते बांधकाम कामगार अपात्र ठरणार आहेत, त्याचबरोबर भांडी संच या अपात्र बांधकाम कामगारांना मिळणार आहेत की नाही, किंवा अपॉइंटमेंट त्यांची बुक होणार की नाही, किंवा अपॉइंटमेंट बुक झाली तरी होईल की नाही, किंवा मग भांडी संच त्यांना मिळणार की नाही, असे बरेच कामगारांचे प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगारांना तुम्हाला शेअर करायचा आहे। तर बघा असणार आहे, तर हे सेफ्टी किट आणि भांडी संचसाठी पात्र असणार की नाही ठरणार, तर हे कशावरून, तर बघा ज्या बांधकाम कामगारांनी आपली अगोदरच अपॉइंटमेंट जर बुक केलेली असेल गृहोपयोगी संचासाठी, आणि अशा कामगारांना जर गृहोपयोगी संच मिळालेला असेल, तर असे जे कामगार असणार आहेत तर ते पेटी संचसाठी आणि सेफ्टी किटसाठी पात्र ठरणार आहेत। ज्यांना अजूनपर्यंत गृहोपयोगी संच मिळालेला नसेल तर ते पेटीसाठी आणि गृहोपयोगी संच मिळालेला आहे किंवा तर तेच पात्र ठरणार आहेत पेटी संचसाठी आणि इसेन्शियल किटसाठी। जे कामगारांना अजूनपर्यंत गृहोपयोगी संचची अपॉइंटमेंट बुक केलेली नाही तर त्यांना पेटी संच त्याचबरोबर सुरक्षा किट मिळणार नाही, तर असे बांधकाम कामगार अपात्र ठरणार आहे। तर बघा जे कोणी कामगारांनी अजून गृहोपयोगी संचची अपॉइंटमेंट बुक केलेली नसेल तर त्यांनी आपली आजच नोंदणी करायची आहे। बघा जे कोणी बांधकाम कामगारांनी अद्याप आपली गृहोपयोगी संचसाठी अपॉइंटमेंट जर बुक केलेली नसेल तर त्यांनी आज आपली अपॉइंटमेंट जी असणार आहे तर ती बुक करायची आहे। अपॉइंटमेंट कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सुरू असणार आहे, बघा महाराष्ट्र राज्यामध्ये वेळोवेळी अपॉइंटमेंट जी असते तर ती चालू आहे की नाही, 36 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आज अपॉइंटमेंट कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू असणार आहे, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट सुरू असणार आहे गृहोपयोगी संच, पेटी, त्याचबरोबर सेफ्टी किट, इसेन्शियल किटची। तर अद्याप ज्या बांधकाम कामगारांनी आपली अपॉइंटमेंट बुक केलेली नसेल तर त्यांनी आजच आपली नोंदणी करायची आहे। बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांनी आपली नोंदणी करायची आहे, अपॉइंटमेंट बुक करायची आहे। अपॉइंटमेंट बुक करत असताना तुम्हाला जी काही काळजी घ्यायची आहे, दक्षता घ्यायची आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। कॅलेंडर सिलेक्ट करताना सुट्टीचं कॅलेंडर सुद्धा सिलेक्ट करायचं नसतं, तर लाल कलरमध्ये जी असते तारीख तर ती सिलेक्ट करायची नाही, इतर तारीख सिलेक्ट करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला 2-3 महिन्यांनी भांडी किट ते मिळून जातील। आणि बघा जे कोणी बांधकाम कामगार पात्र ठरणार आहेत अशा बांधकाम कामगारांना अजून काही योजनेचा लाभ हा घेणार आहेत। जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत तर लाभार्थ्यांसाठी अजून एक नवीन बातमी आलेली आहे। बघा जी अपॉइंटमेंट तुम्ही बुक करत आहात तर त्याची अपॉइंटमेंट 14 ऑगस्टपर्यंत असणार आहे। याच्यासाठी बघा वाढीव तारीख सुद्धा मिळणार आहे, तर त्यामुळे बघा जर वाढीव तारीख मिळाली तर तुम्हाला अजून आनंदाची बातमी ठरणार आहे। तर माहिती आवडली व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।